पुण्यातली लोकसेवा बँक महिनाभरात पूर्वपदावर आणू असा विश्वास बँकेचे माजी अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी व्यक्त केलाय। पुण्यातील लोकसेवा सहकारी बँकेच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेत। तसंच बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे। बँकेवरच्या या कारवाईनंतर पायगुडेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान बँकेवर नियुक्त करण्यात आलेले प्रशासक देखील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी प्राधान्य देतील अशी माहिती सहकार आयुक्त दिनेश ओवळकर यांनी दिली आहे। रिकव्हरी वेळेत न झाल्यामुळे आणि आमचा ह्याचा सीडी रेशो वाढल्यामुळे थकबाकीदार वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेने आमच्यावर बंधनं आणली। पण गेली महिन्याभरामध्ये उत्तम प्रकारे आमची कर्ज वसुली झालेली आहे। एवढ्या महिन्याभरातच राहिलेली कर्ज वसुली होईल, बँक पूर्ववत होईल असा मला विश्वास वाटतो। की NPAचं प्रमाण जास्त आहे आणि CRAR जो अर्बन बँकांच्या बाबतीत 9% आवश्यक आहे तो 9%पेक्षाही खाली गेलेला आहे आणि NPAचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे आम्ही काल प्रशासकांची म्हणजे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाची ऑर्डर काढलेली आहे, आदेश दिलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।